आगे और लड़ाई है, ये तो बस लड़ाई है, आगे और लड़ाई है, लड़ेंगे, जीतेंगे, लड़ेंगे, जीतेंगे, हमारे गाँव में, हमारा राज, हमारे गाँव में, हमारा औद्योगिक क्षेत्रातील मोठी कंपनी विराज प्रोफाईल लिमिटेड हिच्या प्रस्तावित 104 एकर विस्तारीकरणाविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून आज 4 एप्रिलला मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनादरम्यान बोईसर चिल्लार हा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रोखून धरला। त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि मोठी कोंडी निर्माण झाली। सध्या कंपनी मान वारंगडे परिसरात सुमारे 10 एकर जागेवर कार्यरत आहे। मात्र विद्यमान प्रकल्पामुळेच परिसरात गंभीर वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। तसेच परिसरातील विहिरी, बोरवेल आणि इतर पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही सांगण्यात आले। त्वचारोग, श्वसनाचे आजार आणि शेतीवर होणारे दुष्परिणाम यामुळे स्थानिक त्रस्त झाले आहेत। याच पार्श्वभूमीवर कंपनीच्या 104 एकर विस्तारीकरणाच्या प्रस्तावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विस्तारीकरण झाल्यास बोईसरच्या पूर्वेकडील संपूर्ण जलस्रोत प्रदूषित होतील आणि भविष्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। तुम्ही विराजचा इतिहास जर बघितला तर साधारण 95 पासून विराज कंपनी ह्या भागात आहे, तारापूर MIDC, त्याच्यानंतर ह्या पूर्वेकडच्या भागात। आणि आता जो दावोस येथे जो करार झाला त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विराजचे मॅनेजमेंट यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हा भागातला जो आदिवासी आहे त्याचं स्थलांतर होतं, त्याला काम मिळत नाही आणि म्हणून 3,500 लोकांना आम्ही रोजगार देऊ आणि अशी फसवे आश्वासन देऊन ही या ठिकाणी कंपनी आणलेली आहे। जवळजवळ 100 एकर मध्ये हे विस्तारीकरण होणार आहे आणि यासाठी जवळजवळ 42 लाख लिटर पाणी रोजचं त्याच्यासाठी उपयोगात येणार आहे व त्याचा होणारा जो विसर्ग आहे तेच पाणी आमच्या इथल्या जनतेला मिळणार आहे। खरं तर आम्ही आता ह्याच्या पुढचं आंदोलन इथून जे पाणी सूर्या प्रोजेक्टचं जे पाणी जातं धामणी आणि कवडासी धरण जी बांधली गेली ती खरं तर आदिवासी उपयोजनेतून बांधली गेली आणि इथला आदिवासी स्थलांतर करतो, उन्हाळ्यात त्याला काम नसतं आणि त्याला दुबार शेती करता यावी म्हणून आदिवासी उपयोजनेतून खर्च करून ही धरणं बांधलेले आहेत। पण आज सिंचन क्षेत्र यांनी कमी करायला लावलेलं आहे आणि विराज कंपनी तिथलं पाणी सगळं वापरतं म्हणून आमची मागणी राहील का इथून पुढे कालव्याला जे पाणी जातं ते बंदिस्त असं पाईपलाईन मधून गेलं पाहिजे। शेतकऱ्याचं पाणी जे चोरलं जातं ती लूट इथे थांबली पाहिजे विराजच्या कंपनीच्या माध्यमातून। आणि जे MIDC इथे अनेक लोक अपघाताने बळी जात आहेत। आताच 59 लोक बळी गेलेले आहेत आणि 113 लोक जखमी झालेले आहेत। तर हे जर थांबवायचं असेल, जे प्रदूषण हा आमचा पट्टा हरित आहे पण आज आपण बघाल तर अतिशय प्रदूषणकारी असा हा पट्टा झालेला आहे। आम्हाला तो वाचवण्याचा असेल, आम्हाला इथे राहायचं आहे आणि तो वाचवायचा असेल तर आम्हाला रस्त्यावर यावंच लागेल। मुळात इथे आधीपासून सुरू असलेल्या मान परिसरामध्ये आधीपासून सुरू असलेल्या विराज प्रकल्पातूनच खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते। पाणी, वारा ह्याचं प्रदूषण आहे आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणात इथल्या मान ग्रामस्थांना बसलेला आहे। आता या विराज प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा जो मुद्दा आहे त्यासाठी मान ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत। मान ग्रामस्थांनी हे उभारलेलं आंदोलन आहे आणि आमच्या ग्रामस्थांच्या पाठीमागे हे सर्व पक्षीय नेते आणि ज्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे अशी मंडळी आपल्याकडे पुढे आलेली आहेत आणि या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे, उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे आणि हाच मोठा पाठिंबा ह्या पुढे देखील राहील। आमचा उद्दिष्ट आहे हा विस्तारीकरण रद्द व्हायलाच पाहिजे आणि त्याचबरोबर जो आधीचा प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पामध्ये तो प्रकल्प बंद झाला पाहिजे। बंद होत नसेल त्याच्यामध्ये पूर्ण प्रदूषणाचे नॉर्म्स जे आहेत, प्रदूषण मुक्तीचे नॉर्म्स जे आहेत, ETPचा प्लांट असू दे किंवा आणखी काही असू दे, जे आमच्याकडे जे दूषित झालेलं पाणी जे गावामध्ये सोडलं जातं हे बंद व्हायला पाहिजे। लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि जो ह्याचा पाटाचं पाणी येतं, कालव्याचं पाणी येतं, हे पूर्ण पाणी बेकायदेशीररित्या विराज कंपनीकडून वापरलं जातं आणि त्याचं खराब झालेलं पाणी गावासाठी सोडलं जातं। हे शासनाच्या मालमत्तेवर देखील, या भूमिपुत्रांच्या मालमत्तेवरती आणि ह्या मान गावाच्या मालमत्तेवरती ह्या विराज कंपनीने डल्ला मारलेला आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आणि हा प्रकल्प इथे येऊ नये म्हणून आम्ही यापुढे एकजुटीने प्रयत्न करत राहणार। आंदोलनकर्त्यांनी कंपनीच्या गेट समोर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली
प्रदूषण मुक्त जीवन आमचा हक्क आहे, विस्तारीकरण रद्द करा अशा घोषणा देत त्यांनी प्रशासन आणि कंपनी विरोधात संताप व्यक्त केला. दरम्यान 8 एप्रिलला या विस्तारीकरणासंदर्भात प्रशासनाकडून जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. मात्र ग्रामस्थांनी ही जनसुनावणी तात्काळ रद्द करण्याची मागणी केली असून हा प्रकल्प पेसा कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला. आदिवासी व स्थानिकांच्या हक्कांवर अन्याय होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आंदोलन शांततेत पार पाडण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नेते आणि ग्रामस्थांनी इशारा दिला की जर प्रशासनाने वेळेत निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल आणि मोठ्या प्रमाणावर लोकशाही मार्गाने लढा उभारला जाईल. आमच्या गावाचा श्वास घोटणारा कोणताही प्रकल्प आम्हाला मान्य नाही. आमच्या पाण्याशी, आमच्या जमिनीशी आणि आमच्या आरोग्याशी खेळ केला जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. विकासाच्या नावाखाली आमच्या अस्तित्वावर गदा आणण्याचा कोणाचाही प्रयत्न सहन केला जाणार नाही. जर आमच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले गेले तर हे आंदोलन आणखी व्यापक, तीव्र आणि निर्णायक होईल. आम्ही शेवटपर्यंत लढू. बघा, विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे या ग्रामसभेच्या ज्या गावाच्या हद्दीमध्ये हा प्रोजेक्ट त्यांना करायचा आहे, त्यांच्या ही पेसा ग्रामपंचायत आहे, त्या पूर्ण ग्रामसभेचा विरोध डावलून शासनाने सुद्धा त्यांच्या भूलथापांना बळी पडून हा जनसुनावणी लावली आहे. वास्तविक जनसुनावणी लावण्याचा निकष 45 दिवस आधी किमान सर्व परिसरातील जनतेला कळलं पाहिजे. ह्याचं उल्लंघन झालंय. ज्या ठिकाणी जनसुनावणी लावण्याचं सांगितलं ती जनसुनावणी त्यांची खाजगी जागा आहे. म्हणजे ज्याच्या विरोधामध्ये किंवा ज्याच्या बाजूने बोलायचं असेल त्याला ती न्यूट्रल प्लेस पाहिजे. पहिल्यांदा असं महाराष्ट्रामध्ये घडतंय की जनसुनावणी त्यांच्या खाजगी मालमत्तेमध्ये लावली आहे आणि ते एमपीसीबीच्या नॉर्म्स मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, त्याचं नाव सुद्धा. त्यामुळे हा विराज उद्योग समाजाच्या माध्यमातून जे बेकायदेशीर बेसुमार जे प्रदूषण गेल्या अनेक दशकांपासून इकडे होतंय त्याचा त्रास या संबंध भागातील जनता भोगते. आणि ज्या आधारावर त्यांनी एमओयू केलाय, हा एमओयू काय केला, रोजगार देऊ. तुम्ही जर माहिती घेतलीत, मी आदरणीय सीएम साहेबांना आणि आदरणीय डीसीएम साहेबांना दोन्ही विनंती करतो की त्यांनी ह्या उद्योगाची माहिती घ्यावी की ह्याचं एवढं व्हायोलेशन आहे. आतापर्यंत शेकडो लोक ह्या विराज उद्योगांना मारले गेलेले आहेत आणि इथला रोजगार करणारा माणूस हा इकडचा लोकल नाही, आदिवासी समाज नाही. उलट आदिवासी समाजाला स्थलांतरित व्हावं लागलं प्रदूषणामुळे. हे गेल्या अनेक दशकांपासूनचा इकडचा अनुभव आहे. त्यामुळे आपण या विराजची जनसुनावणी रद्द व्हावी, ताबडतोब शासन रद्द करावी आमची मागणी आहे. आणि हे जर रद्द नाही झाली 8 तारखेची तर ह्याच्या पुढचं आंदोलन हे खूप मोठ्या संख्येने तीव्र होईल आणि शासनाला मग हे सांभाळणं कठीण होऊन जाईल. येथील जी मान ग्रामपंचायत आहे, तसेच वारांगडे सांगा तुम्ही किंवा गुंजले सांगा, चारी बाजूच्या ग्रामपंचायत पेसा आहेत आणि पेसा ग्रामपंचायतच्या संमतीशिवाय कुठलाही प्रोजेक्ट करू शकत नाहीत असा 1996चा पेसा कायदा आहे हा सांगतोय. आणि तरीही ग्रामपंचायतला विश्वासात न घेता हा जनसुनावणी आणि लावलेली आहे आणि ही जनसुनावणी रद्द व्हायलाच पाहिजे. आणि ती जर जनसुनावणी रद्द नाही झाली तर पेसा कायद्याचं उल्लंघन आम्ही मानणार आणि पेसा कायद्याचं उल्लंघन जर झालं तर अनुसूचित जाती जमातीच्या आयोगामध्ये या मामांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल करणार आहोत. स्थानिकांना त्रास तर म्हणजे अगणित आहे, सांगूच शकत नाहीत. शासनाचा जलसिंचनाचं पाणी हा कंपनी उद्योगासाठी वापरतोय. ज्या पाण्यावरती त्यांचं ते पिण्याचं पाणी त्यांचं जे होतं हक्क आहे, आर्टिकल 21 आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे, हा अधिकार त्यांनी घेतलेला आहे, चिनून घेतलेला आहे. तसंच इथे बोरवेल सुद्धा जर मारला तरी तो लाल पाणी निघतोय. म्हणजे एवढं प्रदूषण करणाऱ्या ह्या कंपनीला शासन परमिशन देते तरी कशी? सरकारने ह्या कंपनी बरोबर जेव्हा एमओयू केला त्यावेळेला पेसा ग्रामपंचायतला विश्वासात घेणं गरजेचं होतं, परंतु तसं घेतलेलं नाही. हे पूर्णपणे अनुसूचित 5व्या अनुसूचीच्या विरोधामध्ये हे काम केलेलं आहे. आता लक्षात घ्या, जनसुनावणी ही आम्ही बेकायदेशीरच मानतोय. त्यामुळे न्यायालयीन लढा हा सर्वात महत्वाचा असेल. पण न्यायालयीन लढाईबरोबर आमचा रस्त्यावरचा लढा, आज आम्ही तुम्हाला फक्त एक झलक झाली की याच्यामध्ये लढा किती तीव्रपणे होऊ शकतो. आणि लक्षात घ्या, तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर अत्यंत निसर्गरम्य असं ठिकाण आहे. माझं गाव बाजूला पडगे आहे ज्याच्यामध्ये किल्ला, धबधबे आहेत आणि याच्या बाजूला या 10 एकरनी इतकी जर समजा प्रदूषण होत असेल तर उरलेल्या 100 एकर मध्ये काय होईल त्याची देवच जाणे. त्यामुळे प्रत्येक म्हणजे या फक्त मान गावाचा नाही, या पंचक्रोशीतल्या लोकांचा पूर्णपणे विरोध या विराजला असेल. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.